मोदी साहेबांचं अभिनंदन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून हा शंखनाद. आणि आगामी काळामध्ये देवाभाऊ आणि अमित भाईंना आम्हाला शाश्वत करायचं आहे की हा नांदेड जे मराठवाडा तर आम्ही महाराष्ट्रात पाहूच, पण नांदेड म्हणजे 100% भाजप आणि भाजप ही आमची भूमिका घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक परिवर्तन जे आपण विधानसभेला सुरुवात केली ती आगामी काळात आम्ही निश्चित करणार आहोत. मित्रहो, ऑपरेशन सिंदूर एक फार मोठं धाडसाचं कृत्य होतं. पंतप्रधान मोदींनीच ऑपरेशन सिंदूरला नामकरण दिलं आणि निश्चय केला की दहशतवादाचा बिमोड आम्ही करणार म्हणजे करणार. अमित भाईंचं अभिनंदन करतो की त्यांनी नक्षलवादांचं उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आणि धाडसी पाऊल टाकून महाराष्ट्राच्या सीमेलगत महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, ज्या ठिकाणी नक्षलवाद त्या ठिकाणी फोपावला, महाराष्ट्राच्या सीमेवरही फोपावला, त्या ठिकाणी त्याचा बिमोड केला आणि दाखवून दिलं की गांभीर्याने गृहमंत्री कशा पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मित्रहो, अतिशय महत्वाची बाब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशामध्ये भाजपाच्या वतीने तमाम नागरिकांच्या वतीने जोरदारपणे या ठिकाणी आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही अहिल्याबाई देवी होळकरांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं, ज्या पद्धतीने त्या काळातही देशाला दिशा दिली, गरिबीला त्या ठिकाणी न्याय द्यायचं गरिबाला काम त्यांनी केलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय उत्तम निर्णय घेतले, त्याच पद्धतीने देवाभाऊ सुद्धा महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे त्यांनी कामाला लागलेले आहेत. परवाच त्या ठिकाणी जाऊन अहिल्यादेवी होळकरांच्या समोर नतमस्तक होऊन राज्याच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आज एक महत्वाचा क्षण आहे. आज आमचे आदरणीय पोहरादेवीचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. मला अभिनंदन करायचंय आमच्या देवाभाऊंचं, अमित भाईंचं, मोदी साहेबांचं की आज महाराज फक्त दैविक शक्ती आमची आहेच, पण सेवालाल महाराजांचं काम जे आगामी काळामध्ये पूर्ण करत आहेत. आणि पहिले मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आमचे वसंतराव नाईक साहेब सुद्धा जे या ठिकाणी पूर्णातिकृत पुतळा जो झालेला आहे तो नांदेड महानगरपालिकेने आम्ही सुरुवात केली आणि त्याचं उद्घाटन आज आम्ही अमित भाईंच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विविध कामासाठी आज आपण जोरदारपणे काम करत आहोत. मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित आहेत. मी देवाभाऊंना विनंती करेन, आपण आगामी काळामध्ये मराठवाड्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विकसित देश, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा आणि विकसित नांदेड, परभणी, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यांना आपण गुंतवणूक अधिक यावी, रोजगार मिळावा आणि लोकांना हाताला काम मिळावं. या आगामी 4 वर्षाचा संकल्प आपण आपल्या भाषणातून उल्लेख करून अधिकाधिक गुंतवणूक कशी आपल्या भागात येईल या पद्धतीने त्याचा विचार आपण केला पाहिजे. अधिक वेळ मी घेणार नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. सिंचन आहे, शेती आहे, आरोग्य आहे, रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. नांदेड आम्ही फार काही जास्त मागत नाही. नांदेड बिदर, नांदेड रेल्वे, नांदेड लातूर आमची बुलेट ट्रेन जर आगामी काळात येऊ शकली तर आम्हाला आनंदच होईल. परंतु हैदराबादकडे जाणारं आमचं जर स्वप्न जर आपण पूर्ण केलं तर हैदराबाद आणि मुंबईचा आमचा द्रुतगती मार्ग जो आमचा आहे त्या द्रुतगती मार्गाला गती मिळाली तर मराठवाड्याला भरपूर काही दिल्यासारखं होईल. त्यांना आम्ही वेगळं देऊन निवेदन देणार आहोत आणि या सगळ्या कामाला निश्चितच आपण मोठ्या प्रमाणावर त्याला सगळ्या पद्धतीने कशी गती मिळेल. देवाभाऊंनी रोडमॅप आखलेला आहे. तो रोडमॅप विकासाचा रोडमॅप आहे, महाराष्ट्राचा आहेच, पण महाराष्ट्रातल्या अविकसित भागाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार, राज्यातलं महायुतीचं सरकार आपण करत आहोत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि मी सन्मान्य अमित भाईंना आणि देवाभाऊंना, बावनकुळेजींना, रवी चव्हाणांना आश्वासित करतो की नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून राहणार आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे.